बरं झाले तुमची तयारी? हां झाली तयारी? हां आवरलंय सगळं. आवरले ना? मग कधी येणार आहे तुम्ही? कधी म्हणजे रोज किती वाजता येतो मी? 7 वाजता. हा ते आहे. काय लवकर येऊ का आज? हा लवकर या. का बरं? असंच अहो घरात करमत नाही, कोणच नसतं घरात, मी आणि मामाच असतो. बरं एक काम करतो, आजच जातच नाही मी ड्युटीला, घरीच थांबतो. नाही नाही असं नका करू, तुम्ही जावा कामाला. नाही मला जाऊच वाटेना आता. नाही जा तुम्ही कामाला, काही नाही मला फोन करा पण. बरं चालते. बरं मी काय म्हणतो बघ, आता माझे वडील एकटेच येतं हां, त्यांना कामं होत नाहीत. एक तर ते आजारी असतात, कधी बी दुखतं त्यांचं हां, त्रास पण होतो त्यांना. थोडी त्यांची काळजी घेत जा बरं का. तुम्ही त्यांची ना बिलकुल काळजी नका करू, मी आहे ना. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? आहे. मग? आणि हो त्यांना गोळ्या वेळेवर देत जा बरं का. हो बाबा सगळं वेळेवर देते, सगळं मी त्यांच्या हातात देते, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि हा त्यांना सांग काय? का जेवण केल्याशिवाय गोळ्या घेत जाऊ नका. बरं मी माझ्या हातानेच वाढते ना त्यांना. कारण ते ना ऐकत नाही एकतर, आणि त्यांना आहे ना त्यांना सांग का रानात जाऊ नको म्हणून. बरं नाही पाठवत. कारण त्याला काम नाही होत तरी ते रानात पळत येतं. ते तर आहेच, त्यांना किती वेळा सांगितलं पण नाहीच ऐकायचं. शेवटी सवय असती. पण तू काळजी घे, मी घरी नसतोय त्याच्यामुळं तू बघ बर का. हो चालेल. कारण मला त्यांची काळजी लागते मग तिकडे गेल्यावर. हो नका तुम्ही काळजी करू, मी आहे नाही तर या लवकर पण. हो येतो लवकर. हा थँक्यू बरं का. तू किती मस्त संसार करते हां. कारण तू आल्यापासून आहे ना खरंच भारी झालं माझं हां. कारण मी एकटं होतो ना तेव्हा मला एवढे म्हणजे कामं होत नव्हते, काही नाही. तू आल्यापासून म्हणजे तू खरंच लक्ष्मी या घरची. हे घर झालं, जमीन घेतली आपण 2 एकर. ते तर आहेच. बरं जावा, खूप उशीर होतोय, आपण असंच गप्पा मारत बसू नाही तर. जाऊच वाटणं पण आता जातो. हा जावा. जेवढं सांगितलं तेवढं. हो हो चालेल. जाऊ मग मी. हो बरं बाय बाय. काळजी घे. हा चला काम उरकायचे तर मामांना जेवण बनवून द्यायचे, अजून खूप काम आहे तुम्हाला. पावसाचे पाणी आलं ते ओलायचं. हाय बापरे. हे घ्या मामा पाणी. काय झालं, दम लागलाय का? हा थांबा जरा, हळूहळू प्या तुम्ही पाणी. कशाला तुम्ही काम करता बरं? तुम्हाला सांगितलंय ना नका जात जाऊ राहणार, तुम्ही का बरं तिथं जात असता? पण मग आता कोण करेल बाई? अहो करूत ना हळूहळू, मी पण करेन. आता माझं घरातलं काम जर नाही उरकलं तर मी कसं जाणार बरं? आता जनावर चारा पाणी करणं गरजेचंच आहे. तर एवढं ऊन झालं, उन्हाच्या जनावर तिकडेच बांधेल, त्याला पाणी नव्हतं पाहिजे. म्हटलं चला आता. अहो बाबा ते सगळं राहिलं, पण आता कसं असते बघा, या वयात आपली स्वतःची काळजी घ्यायची असते. आता तुमचे एवढे गोळे आहेत, तुम्हाला ते नाश्ता करून घ्यावं लागतं. तुमचं कधीच नाश्त्यावर लक्ष नसतं, काय नसतं. काय आता जेवणाकडे लक्ष द्यायला का दुर्लक्षच करतोय, काय करते. असं बिलकुल नाही करायचं बघा. उद्यापासून मी तुम्हाला सांगते नाश्त्याकडे लक्ष द्यायचं. नाश्ता झाल्यावर तुमच्या गोळ्या खायच्या, जेवायचं, जेवणानंतर गोळ्या खायच्या, आणि गप्प इथं घरात झोपून राहायचं. काही गरज नाहीये तुम्हाला काम करायची, मी करायला वाटलं तर. चालेल. कोण आलं पाय? आई कशी आहे ग तू? मी खूप चांगली आहे, तू कशी? मी बरी ग बाई. लय जाम झाली ग बाई सोने. येईन बाई आली काय? बरं आहे काय? ये बा. हा बरं आहे बरं आहे. कवा शिकायला? या काय आताच आले. बस बरी नाही, ना तब्येत बरे पाणी? बरे बरे. हा हा तेच ना ग, त्यांना बरंच नाही. बस बस बस. त्यांना बरंच वाटत नाही ग, नुसतं काम करतात राहण्यात जाऊन. मला तर आता बिलकुल पटतच नाही काय हा माहिती ना. आहे. अहो येई बा, या वयात आता एवढं काम नाही करू. मग आता नाही करावं तर कोण करेल? आता पोर कामावर जातं. हा पण आता कसं आहे, जीव म्हातारा झाला. तर सुनबाईला आता घरातलं करायचं. हा आई तू काय राहायलाच आली इथं? बाई काय विचार राहिली. मग राहू का नको 2-4 दिवस? अगं नाही, तुला जोपर्यंत राहायचं तोपर्यंत राहा. हा राहू दे म्हणलं अशी काय विचार. राहू दे येईन बाई राहू दे. हा मारू आम्ही गप्पा गोष्टी. हा गप्पा गोष्टी मारू असं. हा नाही तर मला कोण आहे गप्पा गोष्टी मारायला?
आपलं आता वय झालं, हा आता आपल्याला पोरांच्या आनंदात आपला आनंद, हा, बरोबर असं. आहे का नाही? बाई पण पोरले जाम झाली हो येई बा, काय खाती का नाही? अगं नाही गाई अहो, असं कुठं काय तेच करते तीच खाते हा ना, मग. पण लग्नाच्या आधी अशी होती गुटगुटीत पण आता सारखी. काय झालं, आता घरातलं करायचं, बाहेरचं रानातलं करायचं, असं आहे ना हो. हा कामाचा लोड, हा हा होतच आता. तुमचं करायचं, हा माय देतात देते पाणी लावणी गोळ्या औषध. सगळं करते ना. हा वाटलंच मला हा मग ते करीत जायचं सासऱ्याचं सगळं, गोळ्या औषध देत जायची टायमाची टाइम माय सोन इतकी बारी आहे, लय ठेपटी होती मावाली. हा ना. हो हा सारखी मामा मामा ये खा ते खा. हा ना. हो चालते आई. आता तुम्ही आले म्हटले, आता तुम्ही आले आखी ठेप ठुसल मावाली. बरं मी काय म्हणते बाई, माझं गाडीमध्ये असं डोकं धरलं, मला मस्त चहा ठेव दुधाचा. हा हा ठेवते ना ठेवते हा. तू तर काही चहा बी विचारली ना आईला. चहा ठेव चहा अगं, तू ठेव आली त्या खुशीत मी तुझ्याशी बोलतच बसले. हा चहा ठेव. जाय जाय. हा हा बसतो हा. मग काय म्हणते, काय नाही, मजेत चालू आहे आता सगळं. चालेल व्यवस्थित. हा बरं आहे बरं आहे. तुमची बरी तब्येत साथ नसेल देत आता ना. नाही आता बरं झालं, आता तब्येत हा नाही पहिल्यापेक्षा सुधारली तुम्ही. हा सुधारलं आता. पहिले पार जायबंदी झाली. पार जाय गेल तर म्हणले तब्येत आता जातेच का काय, पहा आता. पण तेवढ्यात वाचले. मग आता यांचं कोणा पाहिलं असतं, हा नाही नाही, तेवढ्यात त्यांना म्हातारपण आधार राहतो. मग काठी कालामध्ये मग तुम्ही कसं घर राखी त्या ना. मग मग सोनबाई बाहेर गेली तर मी घर राखीतो. जाताय ना. हा माझं चालेल कच्चा कच्चा येतो हाडक. बया दात बत्तीची बत्तीच क्लिअर आहे. म्हणजे पहिल्या वाणी 4-4 भाकरी खातेस का? बरं जाऊ द्या, चहा उकळला का पाहत. अहो बसा ना आता पावर काय, मला तर असं करावं तुम्हाला सांगत आल्या आल्या हा. का म्हणलं आता येईल बाई आली आता काय टेन्शन नाही. काय माहिती का येई बा, लेकीच्या घरी आलं हा. का असं होतं, तिला एक काम करू लागावा ते काम हा, करू हा, लागावा. बरोबर. नाही का? बरोबर. बसा तुम्ही हा. हो, हो. चहा आणते तुम्हाला. बरं आणा आणा. चांगली सुधारली हे नाही, पण लय दिवसाची पाहिली नव्हती. बरे म्हणते राहते 8-4 दिवस, बरं टाईमपास तरी होईल आपला. चला आता बाहेर तरी बसतो, येईल चहा पाणी घेऊन. सोने सोने काय का इकडे इकडे. अगं हळू ना. अगं काय तुला काही वाटतं का? कशाबद्दल? वती कशी झाली, कशी पार जाम झाली. अगं हे आहे तशी तर मी कुठं लुकडी झाली काय म्हणते काय तू? बोलती तो सासरा हा पहिला असा मारायला टेकला होता, तो लग्न झालं तवा. हा तो चादड म्याला खाऊ खाऊ असं झाला, आता पोसला पक्का. अगं आई तू असं का बोलते, सासरेत ते माझे. का बस हळूहळू बोल. तुला सांगते, नवऱ्याची काळजी घ्यायची. नवरा आपल्या आयुष्याला जाणार असतो. या सासऱ्याचं काय पुढं पुढं करती. तो म्हणतो ना माई सुनले चांगली, मला गोळ्या देती औषधं देती. कशाला त्याला देती ग गोळ्या ना औषधं, मरू दे ना तिकडं. अगं पण तो जीवाचं पाहायचं. अगं पण त्यांची तब्येत बरी नसते आई, मग मला करावंच लागेल ना तेवढं. अगं त्याची तब्येत बरी करून आणि त्याला माजून तुला काही हे करायचंय का? त्याला का कुस्ती खेळायला पाठवायचंय का कुठं? हा कशाला त्याची काळजी घेती ग? स्वतःचा जीव झाला कसा लाकडासारखा. होय का मग आई? खरंच बोलते का मी? खरंच उठली तशी झुलत झुलत राहती. तो म्हातारा म्हणला का चहा आण का चहा घेऊन जाती, पाणी आण का पाणी घेऊन जाती, गोळ्या आण का गोळ्या घेऊन जाती. त्याचं काही सोनं होणार आहे का आता? मेला तर मरू दे ना. अगं पण ह्यांनी मला सांगितले की लक्ष दे म्हणून त्यांच्याकडं. तुला एक आयडिया सांगते. हां हे बघ, नवरा आला का त्या सासऱ्याच्या पुढं पुढं करायचं. मामा तुम्हाला हे देऊ का, मामा तुम्हाला ते देऊ का. म्हणजे नवऱ्याला काय वाटेल, माझी बायको माझ्या बापाची काळजी घेते. आणि तो गेला का त्या म्हातारड्याला आहे ना खाय वाचून मारायचं. हा त्याला जेवायलाच नाही द्यायचं. आणि नवऱ्याला सांगायचं जेवले, 2 टाईम जेवले मामा म्हणायचं. असं त्याला खितपून खितपून मरू दे. हां आलं का लक्षात? चालेल, मी तसंच करते. नाही तर जास्त जर त्याला माजवलं ना तर तो अजून जगल 10-20 वर्ष. तू आज जीवाला ताण. तो गेला का मस्त दोघा नवरा बायकोनी राजाच्या राणीसारखं राहायचं. अधूनमधून मी येतेच आहे ना. हा मग मी महिना 2-2 महिने हलणार नाही इडून. बरं झालं आई तू आली आणि माझे डोळे खोलले. मला पण लय वैताग येत होतं ग कामाचा. आता बघ मी असंच करते. हा मी सांगितली ना ती आयडिया वापरायची. हा
बरोबर मी ना तिथं बसते त्याच्यापाशी. आता आम्हाला दोघांना चहा आणून दे. हा बरं. आणि मी तुला हे सांगितलं ते कोणाला सांगू नको. येडी किती आहे तू. तुला काही कळतं का नाही. शाळेत किती हुशार होती. अगं नाही सांगत मी कुणाला. चहा ठेव. हा अगं पाणी आण ना. ओ तुम्ही जरा ना उठून घेत जा. मला ना माझ्या डोक्याला ताण नका देत जाऊ. काही दिवसभर तुमचीच काम करत बसायची कमी. पाणी दे, चहा दे, हे दे आणि ते दे. काय झालं ग सोने. अगं 24 तास मला आवाजच देत असतं. सुनबाई सुनबाई सुनबाई. मेले नाही मी, जिवंतच आहे अजून. अगं पाणी आण म्हणलं पाणी. अहो पाणी सुनाला सारखं उभं नाही धरू. सून म्हणजे लेक राहती. थोडा तिचा जीवाचा विचार करावा. हा अहो येईन बाई. आता मला किचन सून नाही मी त्यांची, नोकर आहे नोकर. नोकरांसाठी ठेवली मला इथं त्यांनी घर त्यांचं साफसूफ करायला. मी आता किचन पर्यंत जावत नाही ना मला. जाऊच नका. इडच बसा तुम्ही. म्हणूनच म्हटलं आवाज दिला पाणी आण. गोळ्या घ्यायच्या दुपारच्या. काय लय वय नाही झालं तुमचं. मी काही काय काठी नाही म्हणते? टेकवली. येई बा एक दिवस गोळ्या नाही घेतल्या तर काही मरणार नाही तुम्ही. नाही ना डॉक्टर सांगितलं रोज घेत जा म्हणून. अहो ते डॉक्टरांना काय काम आहे. सांगितलं असेल तर सांगितलं असेल. एवढा सुन बाई आण ग त्या गोळ्या. हात दिलात ना देवाने तुम्हाला. पंप वडायचा. वडायचा पंपान देवाने तुम्हाला हात दिलात ना त्याचा वापर करा. मला सांगायची नाही असली फालतूची कामं बरं का. मी काय त्यासाठी रिकाम टेकडी नाहीये. पंप कायला दिला डॉक्टरनी. वडायला ते म्हणत दम छाट लागत तुमचा वडी जा म्हणा. म्हणजे येई बा जवळजवळ आता तुमची जातीच घाटका आली बा. नाही नाही तसं काय नाही. तर डॉक्टर चांगली आता दवा पाणी चांगलं दवाखान्यात जातो मी. मग चांगलं दवाखान्यात जातायत ना. मग तुम्हाला काय धाड भरली स्वतःच्या हाताने करायला. हा नुसतं काय सूनबाईच पाहिजे का प्रत्येक गोष्टींसाठी. सोनबाई तुला आता लय एवढंच बोलायला लागली का. सांगितलं की काम ऐकायची ना. आता तू आई आल्यापासून आई आल्यापासून नाहीये इथं. मला मरणाची काम आहेत त्यामुळे मला डोक्याला कटकट व्हायला लागली. बाकी काही नाही. येई बा सकाळी तिला फना ताप आला होता. जरा तुम्ही उठून घेत जावा. चहा करीत जात जावा. थोडासा झाडू मारीत जात जावा. काय माहिती का किचन मध्ये गेला असतो पण सोनबाई तिला राहते. ती लोकांजवळ घराने करे म्हणजे माझा आजार फार किचन पर्यंत येतो. काय नाही पडलं काम आहे ना करून घ्यायचं. एवढं सोपं नाही बाई. येईन बाई तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. परत तुमच्या घराने केले असते. 4 टाइम ह्यांना नुसतं रचायला द्यावं लागतं. काय सांगावं नुसतं. सकाळी हे बनव, दुपारी हे बनव, संध्याकाळी हे बनव. ह्यांच्याच मागं नुसतं गोल 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 फिरत बसावं लागतं. तुमचं एवढं वय झालं तरी तोंडाला चटका आहेच का अजून खा प्यायचा. आता या जीवनात नाही कायच मग खाती खावा. अहो येई बा आता म्हातारपणी पोट दुखत जुलाब होत्या. थोडासा तोंडाला आळा घाली जावा. आला का ध्यानात. एवढाच भात खावा. अर्धीच भाकर खावा. तरी लय अन्न तोडले हो. हा ना येईन बाई. तुम्ही तर काय सुकेल कोमाजेल दिसती ना. काय अन्न तोडले. मस्त 3 टाइम 3 भाकरी खात्यात की अजून किती अन्न तोडले तुम्ही. बाया 3 टाइम जेवते. मग अहो येई बा मी एवढी जाडी लट पडले माजून तर मला अर्धी भाकर गिळत नाही. आणि तुम्ही 3 भाकरी खात्या. कशी ती पोर वाळणार नाही माई. खारका सारखी झाली फार. 2-1 वर जाईल तेव्हा पाहिलं तुम्ही लय बारीक होते हो येईन बाई. पण आता एवढ्यात लय जाड्या झाल्या खरं तुम्ही. जाड्या झाल्या तरी एवढाच भात खाते आणि अर्धीच भाकर खाते. तुमचे काम असेल ना तुम्ही तुमच्या हाताने करून घ्या. तू जाय तो काम कर. चल मी येते तुला आवरू लागायला. पाणी जा ना आणून. हात दिलात ना घ्या उठून. मी नाही देणार. चल चल ग. काय बसून बाई बा. तिची आई आल्यापासून डायरेक्ट वेगळंच वातावरण करून टाकलं डायरेक्ट. नाही तेव्हा प्रत्येक शब्द आवाज काढला का हजर व्हायची. काय देऊ मामा तुम्हाला, काय देऊ मामा तुम्हाला. ना आई आल्यापासून फारच बीज चालली लगेच. मग ते हाताने घ्या म्हणते नाही का आता. बरं जाऊ जास्त इडच पडवतं पलगाव. हाय हाय नाही आता आहे ना मोठ्या पोराला बोलून घेतो समाला. हां हॅलो समा. अरे घरी येऊन जाय ना. अरे मला काय आता लय त्रास देऊ राहिले रे. सोनबाई काहीच काम ऐकाय ना. अगोदर चांगले काम ऐकायची. प्रत्येक काम सांगितलं करायचे. पण आता काय झालं तिची आई आली 2-4 दिवसापासून ना. तर तिनं काही शिकवलं का काय तिला ना
तो डायरेक्ट म्हणजे हाताने घ्यावा, हाताने करावा, मी काय मोल करीन का तुमच्या हाताखाली, नोकर आहे का? हां, डायरेक्ट अशी बोलत सुटली. हां, तू ये बरं घरी, तुम्ही दोघे नवरा बायको या. हो हो, ती आहे, तिची आई आहे, इडच आहे. हो चाल ये. हां हो, तर येऊ राहिला मोठा पोरगा, मोठी सून ये. आई बरं झालं बरं का तू आली आणि मला तुला सांगते इतका आराम भेटला की मी तुला सांगूच नाही शकत आता. अगं मी आले ना तशी तो तोंडावर आहे ना अशी तिजीच आली. हा नाही तर उठलं का करत्या म्हातारड्याचं. बाई तुला सांगते यांचं करू करू ना माझा जीव नाका वैतागलेला. पण खरंच माझे ना डोळेच उघडत नव्हते. मी नुसतं ह्यांच्या मागच फिरत बसायचे, ह्याला हे पाहिजे, त्याला ते पाहिजे. आता बरं झालं. ऐक, मी आता निघून बी गेले तरी बी यांच्या पुढं करायचं नाही. आलं का ध्यानामध्ये? मी जसं सांगितले ना तसंच वागायचं. कसा तो म्हातारडा असा सुतासारखा सरळ केला. हा बसन उठ करायचं, त्याच्या पुढं काहीच करायचं नाही. नाही आलं का लक्षात? जवळ माझा नवरा असेल ना घरात तवरच पुढं नवऱ्यासमोर फक्त, म्हणजे त्याला वाटलं पाहिजे का माझी बायको किती कळती माझ्या बापाचं. बरोबर आहे का नाही? एकदा त्याला जाऊन मी ह्याला बघ कशी सरळ करते मी. हा आणि मी आहे ना तो माग एवढी तुझी आई वाघिणी सारखी. तेच की मग तू आहे म्हणूनच झालं बघ. तू जशी आली तशी मी एकदम टवटवीत झाली. आणि जर का काही बोलला तो म्हातारडा लगेच मला फोन करायचा का मी येतेच दुसऱ्या दिवशी लगेच. तू कशाला टेन्शन घेते एवढी? बाई आता 4 दिवसात कसे गाल गुबगुबीत झाले, नाही तर पारा झाले होते. मग नाही आता बघ मी मस्त कशी राहते एकदम. ही तर येऊन बघ ना कशी का गावंडळवाणी झाले मी. त्याला वाटलं बरं माय सोन पुढं करती, चालला होता माझत मरू दे तिकडं. फक्त एक वाट पाहिजे का हा कधी पुचकल. हा तो पुचकल्याशिवाय तुम्ही सुखी नाही होणार. ते तर हायच बाई. एकदाचा हा माणूस गेला ना मग आम्ही दोघच राहू नवरा बाई. सासू तर मरेलच आहे. तो गेला का तुमच्या दोघांचंच राज्य. आणि मी येत जाईल ना मग 4 महिने हलणारच नाही. हा मग आपण तिघच राहायचं. मनाला वाटलं तसं करून खात जाऊ आपण. आता जर काही करून खाल्लं तर त्याला लगेच वास जातो. सुनबाई काय केलं. बरं आई चल आपण टीव्ही बघत बसू. इथं किती टाइमपास करतोय. चल लय गप्पा मारल्या आपण आता. असं चाललं वय यांचं. हा हिची आई आल्यापासून हिचं ऐकते वही. हां नक्कीच आहे ना, तिच्या आईनं तिचे कान भरले असणारे म्हणून माझ्या बापाला त्रास देते वही. हां बघतो त्यांच्याकडं सगळं ऐकलं मी यांचं. थांब हिला सांगतोच मी आता. उतर. हा मग चालायचंच आहे आता. झाली आता थोडी जुनी झाली ती. घेऊ आता नवी पण घेऊ, त्याला काय लागत. का हो दादा आले काय? हा मस्त मध्ये आराम करायचं. कार बसले दरवाज्यामध्ये. हा मध्ये ना लाईट गेली, हा लय गरम हो सुटलं. हा का? म्हटलं चला बाहेर बसू हवा सर. कुठे आहे गोती? सोनाली कुठे आहे? सोनाली असेल घरात द्या आवाज तुम्ही. हा का? येईल ना ती. आता आपलं जर ऐकतच नाही तर काही तर काय करणार. काय ग बाई एक जरा बाहेर येतं. ये इकडे. हा आता चालो आलो पाण्या पावसाचं. काय आता दादाने अर्जंट फोन केला. काय झालं? काय तकलीफ आहे तुला? कोणाला? मला होय? हा काय नाही कुठं काहीच नाही. कुठं काय नाही का? दुखतंय माझं काय? का हो दादा? तुझं नाही दुखी ती तू बोला. आता विचारा तुम्ही तिला, तर तिचं दुखत नाही ती म्हणते. काय झालं? काय त्रास दिला दादा? तिला मी पाणी मागितलं, गोळ्या औषधं घ्यायचे. म्हटलं सुनबाई तिला गोळ्या औषधं आहे, तो पंप वाढायचा तो आण. ती म्हणून मला का नोकरीने ठेवलंय का, तुमच्या हाताने घेता येत नाही का. तू तर सगळं करीत होते आधीच. काय बाई तुझं लय भारी सेवा करायची. आणि तुम्हाला सांगतो तिची आई आल्यापासून उलट बोलायला लागली मला ती. नाही तर तोपर्यंत ती करीत होती. हा बस. काय बोलताय खोटं तुम्ही? असं नका बोलू तुम्ही. माझ्यावर काय पण आरोप लावताय. हे बघा जाऊबाई भाऊजी असं काहीच नाहीये. मी इतकं जीव लावते त्यांना. तुम्हाला माहिती का कधी मी नाही जेवणार पण त्यांना पहिलं ताट नेऊन देते आणि हे आता असे बोलतो. मी करायची ना तू. तू करत होती पण मग आता काय झालं? मग फोन कसं काय आला आम्हाला? आता काय झालं असं? पहिले करायची ना. तुम्हाला काय झालं? मग याच्या आधी मी कधी सांगितलं का बा मोठ्या सोना मुलाला. आणि मामा तुम्हाला म्हणतो चला तिकडे आमच्याकडं. अहो सुनबाई मला तिकडे कटणार नाही. करमत नाही त्यांना. नाही तर मी का त्यांना 17 वेळेस नेलं. 2 दिवसात वापस येऊन जाते. असं तिकडलं वातावरण मला सहन होत नाही. कुठे तुझी आहे? कुठे पाहुणीला बोलव ना. गेले असेल बाथरूम मध्ये.
आली त्याची सारखी पळती बाथरूम मध्ये. हा हा का मग आता भेटला नाही आयतं. हा. मामा माझ्या आईला काय नका बोलू म्हणजे तुम्ही सारं बाथरूम खराब करून तुला. बोला ना, आवाज आहे ना सासूबाईला, आवाज आहे ना. मम्मी ते काय तिकडून आली ती काय. मम्मी हा येत हा इकडून आले काय का काय गं बाई? का हो मामी, त्याच काय बरं आहे ना? हा कधी आले तुम्ही? आम्ही आताच आलो ना. हा हो काय झालं हा बरंच पोट चावून येत होतं ना, हा गेले होते बाथरूमला. नाही चालायची दिवस मानस तशी आहे. हा पाण्या पावसाचे हा तुमच्या लयच पोट दुखत आजकाल. पोट दुखत आहे? हा हा सांगितलं मला दादाने. ते काय आता लिकीच्या घरी आल्यावर थोडं खाण्यात कमी जास्त नाही तसं तर दुखत पण असं लय दुखत बा. नाही आमच्या मामांच्या बाबतीत लय दुखत वाटतं. मामांच्या बाबतीत. हा म्हणजे असं काय कोड्यात बोलू राहिले तुम्ही? नाही 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 मग काय चालू आहे बा ते काय मला तुमचं करू महापुरला अंग नाही राहिलं अजिबात. नाही आता ही पोरगी होती, आम्ही पहिले आता येऊन गेलो होते, किती गुणगान गायचे, 1 मिनिट तिच्याशिवाय राहत नव्हते. आणि आता म्हणे ती दुसू करते म्हणे. का बरं असं? येई बा तुम्हाला हे असं पटत नाही सांगायला तुमच्या मोठ्या मुलाला सुनाला. अहो मी जसे आले आता मला वाटतं जवळजवळ मला 9-10 दिवस हा. आहे. तशी मी लिकीला सांगू राहिले बाई सासरा म्हणजे बापाच्या ठिकाणी राहतो, जे म्हणलं ते सासऱ्याचं ऐकावा. तो बैल कुठं आहे? म्हणूनच फोन बैल कुठं आहे? बैल असं चुकीचं. हा बैल कोण तुला माहित नाही? पका कुठं आहे? माझा नवरा माता हा तुझाच नवरा कुठं आहे? असं काय बोलायचं जावाय बापूला? मग बरोबर आहे. जर भाऊ आहे. नाही बायको जर पार बापाला अशी बोलती तरी तो काही बोलत नाही, तो बैलच झाला ना. तुमचं म्हणणं ते खोटं बोला ते आमच्याशी. हा ये भाऊ ये, तुझी वाट पाहत होती ये. खोटं बोला त्या का? हा? काय झालं? का बरं काय चालू काय काय तू घरात राहत नाही का? अहो बघा ना हो, मी काही न करता माझे आरोप लागतायत. त्यांना समजून सांगा ना हो, मी किती दिवस अजिबात ऐकत नाही, परत फिरून उत्तर देते म्हणे. नाही नाही हा? लय काळजी घेते ती बापाची. लय काळजी घेते ना, लय काळजी घेते ना. तुम्ही घरात राहता का? एवढी पुढं करती तरी यांनी हे म्हणत्या का काळजी नाही घेत म्हणजे हे बोल नाही का? नाही मला माहिती आहे ना, लय काळजी घेते, गोळ्या देते, टायमावर जेवण देते. रडत होते, मला फोन केला त्यांनी माहिती का? कोण? दादा. होय मामी काळजी घेते ना ती. अहो जावाय बापू तुम्ही घरात राहत नाही, नुसती भावरीवाणी माहिले का शिव हिंडत राहती. मग घरात, आण, पाणी आण, जेवाय आण, कपडे आण, हे आण ते आण, सारखी झुलती होय. घरात राहत नाही म्हणून त्यांना काय मग माहिती. दादा अशी सून मा- मिळायला नशीब लागत. मला तर वाटतं मग यांना खोटं बोललं सवय लागली वाटतं. मामांना तर- चळले वाटतं, वय गेलं ना, चळले डोक्यात दुखी फिरला. वया मागणी होते तसं त्यांना आता समजून घ्यावं बाहेर लागतं. लक्ष आहे माथा फिरला माथा, बरोबर ना? ती कमी झाली त्यांची. माथा फिरला ना. हा हा बोललेले मी मामाला, बोललेले मामाला फोन करून द्यायले मी. येतच असे दादा का आले ना, मामा आले ना, आमचे मामा तुमचे घरवाले सासरे. तुम्ही इकडे कसं काय आले बरं? हा या मामा, मामा या 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 मामा या या बस. या या. काय हो तुम्ही काय फोन नाही केला मला, लगेच का बरं आले? आता तू आल तिकडं नाही बरं झालं आले बरं का तुम्ही. यायची सेवेला. बरं कोण? झालं आले. या. तुम्हाला काही काम नव्हतं काय? बरं मी काय तू यायचं काय लता कपडा धुतला का नाही आले सारखं. अहो बाबा बाबा अहो जे धुईत होती ना ते बी बंद केलं तुमच्या बायकोनी. नाही नाही तशी नाही. मग हा पोरीला सांगू मग बरोबर आहे, जे आहे ते तोंडावर बोलायला लागत मला. सोनी हे लोक असे काय नसते अडकून बोलून राहिले अडकून आपल्याला. अडकून नाही बोलत आहे. मलाच कळत आड- नाहीये. जवळ बापू मला रोज पाहते आल्यापासून 2 टाइम विचारलं तुम्ही कश काय इडा आल्या, तुम्ही कश काय इडा आल्या. काम नव्हते घरी का म्हणते का? तिकडले घरचे तिकडले तुमच्या मळ्यातले वस्तीवरचे भांडण लावायचे संपले काय? आता इकडे आले तुम्ही भांडण लावायला. काय भांडणं हा जवाई बापू तुम्ही आज डोक्यात आहे ना? नाही गेला तो बी डोक्याच पडेल दिसतो मला, डोक्याच पडेल ओ, दिसतो. तुम्हाला काही कळते का माझ्या आई सोबत तुम्ही असं कसं काय बोलता? जावयाने हा? टाकली काही का कळतं का नाही? मोठी आहे ती असं तुमच्यापेक्षा. का? मी बावळट आहे का? तुला शानी? हा, मग मी काय केलं? तुमच्या घरच्यांचं बघतच असते म्हणजे सगळ्यांचं करून धरून मलाच बोलताय लय का हुशार अजून? झाली काय तू? जावाई हो जावाई जाऊ दे, तुमची सासू इकडे आली ना 8-15 दिवस आमच्या गावाला सुख पडलं. हा ना, एकदम शांत. तुम्हाला लय मस्त झोप येत असेल ना. शांत झोप. हा. तरी ठकी बकुळी गज घाली ती हा म्हणे आमच्या सुना निघून गेल्या म्हणून. हा का? हो काय बोलू राहिले तुम्ही इडा येऊन? बरोबर बोलते तुम्ही ते, काय बाई चव घालू राहिले का? चौघाला तरी बरोबर बोलते ते. गरज इकडे नाही. सुख पडलं आणि इकडे दुःख उठलं. म्हणजे दादा म्हणतो ती गोष्ट बरोबर ये आहे. बघ ये बघ बघा ये बघ
आतापर्यंत माई सूनबाई ना सगळं मावाले करायची, पण जशी येईल बाई आली तसं आमच्या घरात ही वादळ उठलं. ना खूपसाची गरज हा. नाही संसारात. वादळ नाही. माझ्या आईसोबत नीट बोला आणि तिने काय केलं तिच्या लेकीचं घर ती कधी पण येऊन राहू तिनं काय केलं म्हणजे त्यांनीच केलंय सगळं हे. तुमची काय केलं तिने 2 दिवसापासून हे चाललंय तुझ्या जावई आईमुळं. अहो तुम्हाला माहितीये का माझ्या आईने काहीच नाही केलं, उलट तुमचे बाबाच मला काय काय बोलतात तर रोजचं मला शिवे काय करतात तरी मी ऐकून घेते असं सगळं. का? अगं महापुरीवारी तुला कधी शी तरी दिली का? बाबा बोलू हा नको काय का? खोटे आरोप करती? दलिंदर हा काय बापू पुरीला बोलू नका, सगळे तुम्ही काय जावई प्रेम केला तुमचं काय नशीब करायचं? चांगलं, तुमचे पत्रे राहिले नाही तर ही जिरा गेली तिला पत्रे सुद्धा उडतात. म्हणजे आता आमचे उडवायचे काय? म्हणजे आमचं वाटोळ करायचं काय? वाटलंच करायला आल्या का आता? म्हणजे ये बाबा अजय आम्ही चुकलो बस संबंध करून आहे ना? नाही नाही पोरीची नाही चुकी, नाही पुरीची नाही पोरीची आईची चुकी. पोर आज आपल्याला सोनं आहे. ये बा या येईल बाई आपल्या दारात येऊ नाही संपला विषय. हा आणि 5 दिवस झाले ये बा आबाड गोबाड खाती चांगलं चुकलं सारं बाथरूम पा किती हाल करून तुले बाथरूमाचे. या उद्या सणा आमचे निम गावातले घर फोडले तर काय सांगा. अहो, बाबा असं काहीच नाहीये, तुम्ही काही पण नका ए, बोलू. ए, ए, काहीच नाही. तुम्ही पाठीतेच का आला मी लेकीच्या घरी ऐकलंय, येऊन माझ्या दादा? कानाने ऐकलंय तिथं तुम्ही गप्पा मारत होत्या दोघी. हा ऐकलं नाही का मी काय काय बोलल्या त्या? जय मग सासू अवघडच वस्तू इथं. हा. तेच मी म्हटलं दादा या तर म्हणत होत्या कधी जाईल ते म्हातार हा. तेव्हा तुम्ही सुखी जगताल म्हणी. हा. ते म्हातार जायची वाट बघा म्हणे म्हणजे आता. त्यांची काय अडचण आहे का बाई तुला? हा. काय अडचण आहे तुला त्यांची? लय खात्या का पाठीवर खात्या का? कळत नाही आमचं बोलणं, लपून लपून ऐकतं मायलिकीचं बोलणं. असं बोलत होते तुम्ही कान भरिता तिचे. अगं त्यांनी यासाठी आल्या ऐकलं तुम्ही. नसतं तर त्यांना उघडच आलं नसतं. जावई थोडं खालच्या आवाजात बोला, सासू ऐकून काय राहिली. म्हणजे आम्ही ऐकून घेतो म्हणजे म्हणजे असं बोलायची पद्धत आहे का? आमच्याच घरी येऊन आम्हालाच अजून उलट आहे. आपल्याला ही सूनबाई नको आता. जय बुवा. हा हो ये बुवा अशी जी आवत असं नाही तर जावं आलं डोकं पदर घेतात, या पुढे डोकं पदर घेतात, या की पदर टाकून बसतात. बरं बरं मामा जाऊ दे मोरद्या. या मामी आल्यापासून तुम्ही फोन बिन केला का नाही त्यांना? मला हे उलट बिगर औषधाची खर्च गेली. म्हणजे मामी तुम्ही तिकडे गाव सोडून दिलं इकडे आमच्या घराचा खेळ खंडोबा करायला आल्या काय आता? मग सगळं ऐकलंय मी खोट नको बोलू आता तू पण. त्या ठेकेच्या पुरीला दिवस सुनाला दिवस गेले काहीतरी चुपले केले त्या पोराने ती पोर काढून दिली. हो तुम्ही तिकडचे करा ना, इकडे सांगाय ना. आपण तिकडे जाऊ द्या स्वतःच्या पुरुषाचं तर बरं राहू द्या ना. या बा तुम्ही सगळे मिळून आहे ना मला येण्यात काढून हो सासूबाई सौ बात की एक बात, तुम्ही नाही इथून पुढे यायचं नाही आमच्या घरी. कोणी? जाऊ का मी निघून? जा जा. नाही नाही तू का निघून जाते? तू पण नाही हिला घेऊन जा. हा, हिला जा नको घेऊन. आम्हाला ही नको सून हा. बा पोराला बी दुसरी करी. मामा नका पोर नका पोर नका. बात हिंमत आहे अजून. गावात वागता माणसं हा. सगळं नाक खाली होईल माझं म्हणजे पोर नांदत नाही. मग तिने ना नीट राहावा. हे म्हण तुमचं काय नाही, नाही, सारखं सारखं नीट येणं नाही. चांगलं नाही. मामी तुम्ही येऊच नका, बरं या बा तुम्हाला तोंडावर बोल तुम्ही. सोने बाई तू तो घरी सुखाची राय. हा. मी काय आजपासून लेकीच्या घरी येणार नाही, चालले मी मग. अहो या कोणी मना नाही केलं सुख दुःखाला, पण या असं कान भरून लेकीचा संसाराचा वाटोळा करा ना तुम्ही. तुम्ही परपंच वाटोळ करायला आले. जय बुवा येईन आली का मला फोन करा, पार्सल काढून आणतो. अहो मला वाटतं तुम्हाला विचारून आले काय? मला शब्दाने विचारलं नाही तिनं. त्या म्हणल्या नवऱ्यासमोर चांगलं वागायचं म्हणे. आणि का मामा तुम्ही तपास बी करते नाही का पिली तर? का तपास बी करते नाही का मामी? ठीक आहे यावदा सांगितलं रोजच्या घरी पाहण नाही, अन्न खायला भेटत नाही. तिचा आली ना आरामात खातो आणि झोपतो. माझी सून द्यावा आणि पण माझ्या सुनाला बोट लागतो एक दिवस. मला म्हणा नाही, हे खरंय. सासऱ्याला असं करायचं, सासऱ्याला पण सून खानदानी बाई. हा ना. सून म्हणा नाही मी तुझं नाही ऐकायचं, मामाच ऐक. बरं जाऊ द्या मामी, तुम्हाला असं काय भेटत बरं करून? नाही नाही यांच्या घरात ते करीत्या आणि आपल्या घरात परक्याच्या घरात का नाही करणार बरे? नवऱ्यासमोर चांगलं वागायचं म्हणे. हा नवरा गेला का असंच सासऱ्याला हे करायचं, हाणायचं म्हणे. हा का? बोलायचं मागं. मामी हाणायला शिकवलं डायरेक्ट तुम्ही? सोने येऊ का मी? हा नाही नाही, थांबा ना तुम्ही, थांबूनच जा आता. काढू आता पण नको काढू बा. येऊ नका. मला तुझा पितळाचं उघडं करते. जय बा जर हिला नाही कोणतं भांडण झालं ना, ही 2 कुत्रे बोली ती कुटका टाकून मारा मारायला तव अवघडच वस्तू आहे. बरं या बा मी काय म्हणते माहितीये का? हा. मी चुकले, आजपासून मी पोरीच्या संसारात असं करणार नाही. आणि तुम्ही आता हे असं कोणाला बी सांगत नका बसू. हा मी माय लेकीच्या सुखासाठी करीत होते का पोर माय जाम झाली होती काम करू करू. पण जाऊ दे, सासू सासरे म्हणजे आई बापाच्या ठिकाणी राहत्या, त्यांची काळजी घे. मी आज का ग तुझ्या सुद्धा लोकांची पोरी येलच आहे ना,
ती कोणतरी पोरच आहे ना. जाऊ दे आता माझी चूक मला कळाली ना. त्या आईची आवताचा 3 वाजता उठून येते पुरीला माझ सुनाला हा आणि 9 वाजेपर्यंत झोपती. बापरे. मी म्हणतो बाई झोप उठा तुझी सासू. पण मामी बर का भरल्या घरात आहे ना असं करू नये. एवढी चांगली पोरं होती आम्ही तिचे गुण घ्यायचो माहिती का. आम्हाला तिनं कधी आम्ही आलो असेल तर कधी कमी पडलं नाही. दादाला कधी तिनं दुसपुस केलं नसेल. कधी तिची कंप्लेंटच आली नाही. लय कामाची ती हा सगळं बघत ती. सोन्यासारखं ये सोन्यासारखं जावई. जर त्यानं आपली पोट टाकून दिली तर काय करशील. परत बाद तुझा दारुडा नाव. बरं मला एक सांगा आजपर्यंत काम केल्याने कोणी मेलं का असं पाहिलं का तुम्ही. मग करू द्या ना तिला. काम केलेलं काम केलेलं माणूस मरत नाही. एक जरा ठेवा आजारानं माणूस मरत. मग खायला पोटभर आणि कामही केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि तू तरी ऐकावा का ग. आईने काय आई आहे सांगितलं तिची का? वाली, अरे ती आई हा, ऐकल. पण चांगलं वाईट काहीला कळत नाही. पण आईने चांगलंच शिकावा ना. मग? हं? मला आले बरं बरे का येई बा म्हटलं हा बरं येईन बाई. आता मी हिला काटोली आवदा सालाना घरी गेलो का तिच्या बापाची बरोबर काढून दे. आणि मी जेव्हा पंप मागेत असून बाई जाऊ त्याला म्हणा काय- पंप आले का तुम्ही म्हणा. मग काय थोड्या दिवसाची सोबतीन काय म्हणा जाशाल लवकर म्हणा. बा. अशा बोलल्या डायरेक्ट. परबुद्धी बाईची काही खरं नाही बाई. सोने तो सुद्धा ऐकाव का तिचं. तुला माहिती नाही का आपल्या गावातला कुठे काय. अहो बाबा मला पण नाही कळलं. मी ऐकलं. हो पाहुणे जाऊ मी द्या. तरी आईला मामा, बोलली तुम्ही जा होती घेऊन की त्यांना. असं नको करायला म्हणून. बरोबर का नाही. यांना जा घेऊन जा. सांगते चाल उठ. नाही तुम्ही घेऊन जा तुमची बॅग घ्या ना. चाल उठ. आणि जर तो परत इकडे येईल मग तू मग मी पाहतो. तुम्ही येत जा येई बा हा? तुम्ही येत जा. तुम्ही येत जा तिला 2 दिवस घेऊन जा जा. नाही, आमचं काय आलं problem. ना आलं तर आम्ही सगळे जाऊ. हा सगळं या वाटलं जा. सगळं आलं पण ना, एकट्याला नका पाठवू. एकटे तिला जाळ केलंच करायचा. आम्हाला वाटतं मला विचारून आले का येईन बाई. नाही साहेब जरा विचारलं नाही म्हणा. बरं तर आम्ही इकडे नाही हिचे कान भरून म्हणजे दिले. कुठे काही सुटत आहे बिन विचारता. मी पण ऐकायला जाईल. मागच्या वर्षी दिंडी मध्ये गेली. हा. एका दिंडीचे त्यानं 4 दिंड्या केल्या 1 वर्षात. बाबू बापरे. आता मामी तुमच्यात लयच गुण दिसते हो. लयच अवघड आहे बघ. 36 गुण आहे तुमच्यामध्ये. बरं गप्प बसा ना आता काला उद्या करू राहिले. ते हो, सगळं जाऊन दे, दिंडीवाले आपल्याला काय मागे. करायचं नाही. यावेळेस दिंडीला जाऊन नका देऊ. हा हा लय गर्दी लय पाऊस आहे. डायरेक्ट 40 करून टाकील. ओ आपल्याला बाकीच्या गोष्टीची काय करायचं. गाडी आपल्याला काय करायचं त्याची नावर बायकोच्याकडे पाहते. जायचं, तिने नीट राहावा. चला या ये बा चहा बी घ्या ना. चहा आहे हा? ना चहा बंद मला साखर वाढली. हा का हा का? मग तुमच्या आता साखर नीट करायला तुमच्या बाईला घेऊन जाऊ द्या मामा. आता आहे ना विठ्ठल नाही बोलू दाखल. तिला घरात टिमकी तो दर्शन चांगलं ते नाही तोंड ठिचे तो साप. मी एक काम कर मामी थोडं तेल लावून दे पाठीला. नाही माग नाही कुठं हाणायची. आहे, बाई दे ना तुझ्याची. सॉरी. हा काय ठीक आहे. गेले आता गेले. जे सांगितलं हा. ह्या कानाने ऐकलं ह्या कानाने सोडून दी. धरून नको बसू बर का. मामा का तुम्ही चालता तिकडे आमच्या बरोबर. आवा. घेऊन जाऊ का तू सांग नाही फक्त. नाही मी आहे ना. मी समजत काय जाईल. गरज नाही. मामा खरंच चुकलं. माफ करा. ह्याच्या पुढे लक्ष द्या असं बरं कधीच घरात. अगं चोर बाई पण तू सगळं काम ऐकतच भावलं पण तू आल्यापासून का बेपारली. अरे जाऊ दे आता, जाऊ दे. तुझ्यामुळे मी याला बैल म्हणलो चांगलं चांगलं भावाला तुला पटायला पाहिजे. काला बोलायला असते यायला सांग बरं मुंबईवरून. हा खरंच सॉरी. ह्याच्या पुढून ना मी तुम्हाला एक पण गोष्ट असं काय उलट बोलणार नाही आणि स्वतःच्या हाताने करायला नाही लावणार. मी सगळं करून देईन तुम्हाला. पण तुला कधी मी शिवी दिली का दुखावलं कधी. हा नाही. आणि मग आता ना नीट राह, कोणाचं ऐकू नको. बरं चला स्वयंपाक करा आले. चला